नमस्कार सर्वांचे आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जीवनात अनेक वेळा आपण परिस्थितीला दोष देतो, पण जर परिस्थिती बदलण्याऐवजी फक्त पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर? हो ना. म्हणजे विचार करा, एका निराश आणि आजारी पडलेल्या वकिलाचे आयुष्य एका रात्रीत बदलून तो एक यशस्वी आणि प्रेरणादायी वक्ता कसा बनला. अगदी बरोबर. आज आपण ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग मधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहोत. खरं तर या सखोल चर्चेत आपण जेफ केलर यांनी लिहिलेला ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग, चेंज युअर ॲटिट्यूड अँड यू चेंज युअर लाईफ या पुस्तकावर बोलणार आहोत. हे जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे. हो, आणि मला वाटतं हे पुस्तक आपल्याला शिकवतं की यश मिळवण्याची सुरुवात आपल्या विचारांमधून, शब्दांमधून आणि कृतीमधून कशी होते. नक्कीच. आणि कसं आहे, लेखकाची स्वतःची गोष्ट खूप भारी आहे. जेफ केलर स्वतः सलग 10 वर्षे एक वकील होते, पण ते त्यांच्या कामात इतके दुःखी आणि नकारात्मक होते की त्यांना चक्क शारीरिक त्रास सुरू झाला होता ना. हो, अगदी. वयाच्या 30व्या वर्षीच त्यांना 40शी गाठल्यासारखं वाटत होतं. पण मग एका रात्री उशिरा टीव्हीवर त्यांनी एक जाहिरात पाहिली. अच्छा. आणि तिथून दृष्टिकोन बदलण्याचा निर्णय घेतला. अगदी बरोबर. आणि त्या एका निर्णयाने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. आज आपण याच पुस्तकातल्या 3 अत्यंत महत्वाच्या आणि पॉवरफुल आयडियाज उलगडून बघणार आहोत. क्या बात आहे. तर मग पहिली आयडिया काय आहे? मला वाटतं पुस्तकात मानसिक खिडकी म्हणजे मेंटल विंडो बद्दल खूप छान सांगितलंय. हो, मानसिक खिडकी ही पहिली आणि सर्वात महत्वाची आयडिया आहे. लेखक म्हणतात की आपला दृष्टिकोन हा एका खिडकीसारखा असतो, ज्यातून आपण हे पूर्ण जग पाहत असतो. पण इथे मला एक प्रश्न पडतो. म्हणजे लहान मुलं बघा, ती नेहमी आनंदी असतात. खेळताना पडली तरी लगेच पुन्हा उभी राहतात. हो, रडून लगेच हसायला लागतात. अगदी. पण आपण मोठे झाल्यावर ती ऊर्जा, तो उत्साह कुठे जातो? आपण का सतत तक्रार करायला लागतो? हा खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. कसं आहे, जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपली ही मानसिक खिडकी एकदम स्वच्छ असते. त्यावर कसलेच डाग नसतात. अच्छा. पण जसजसे आपण मोठे होतो तसतशी त्या खिडकीवर लोकांची टीका, निराशा आणि संशयाची धूळ बसू लागते. म्हणजे कुणीतरी म्हणतं की तुला हे जमणार नाही. हो, किंवा एखाद्या परीक्षेत अपयश येतं. या सगळ्या नकारात्मक अनुभवांची धूळ त्या खिडकीवर साचत जाते आणि आपण त्याच मळक्या खिडकीतून जगाकडे पाहू लागतो. अरे बापरे. म्हणजे खिडकी मळलेली असल्यामुळे आपल्याला सर्वत्र अंधारच दिसणार. अगदी बरोबर. परिस्थिती तीच असते, पण खिडकी मळलेली असल्यामुळे सगळीकडे फक्त अडचणीच दिसतात. यासाठी पुस्तकातलं कॉफी शॉपमधला सारा आणि सॅमचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. ते वेटर आणि कॉफी शॉपचं ना? हो, तेच. कल्पना करा की सारा आणि सॅम एकाच वेळी कॉफी शॉपमध्ये जातात. खूप गर्दी असते, त्यामुळे दोघांनाही जेवण मिळायला 20 मिनिटे लागतात. आणि एकाच वेटरकडून दोघांना समान जेवण मिळतं. अगदी. पण सारा हसत खेळत मजेत वेळ घालवते आणि सॅम तो सतत तक्रार करत असतो की वेटरला किती वेळ लागतोय, गोंधळ किती आहे. म्हणजे परिस्थिती दोघांसाठी एकदम सारखीच होती. हो ना, पण सॅमची मानसिक खिडकी नकारात्मकतेने इतकी माखलेली होती की त्याला त्या 20 मिनिटांत काहीच चांगलं दिसलं नाही. हे खूपच डोळे उघडणारं आहे. पण मग ऐकणाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन आयुष्यात याचा वापर कसा करावा? यासाठी एक अत्यंत सिंपल आणि प्रॅक्टिकल टिप आहे. दररोज स्वतःच्या मेंटल विंडोची जाणीवपूर्वक स्वच्छता करा. म्हणजे जशी आपण रोज शरीराची स्वच्छता करतो तशी? अगदी तसंच. नकारात्मक विचारांची धूळ झटकून टाका. मी हे करू शकत नाही याऐवजी मी हे करू शकतो असा विचार करायला सुरुवात करा. हे भारी आहे. आपण खिडकी स्वच्छ करायचं ठरवतो, पण ही स्वच्छता सुरू कुठून होते? ही स्वच्छता सुरू होते आपल्या शब्दांमधून. आणि हीच पुस्तकातली दुसरी आयडिया आहे, शब्दांची साखळी, किंवा ज्याला द पॉवर ऑफ वर्ड्स अँड द डॉमिनो इफेक्ट म्हणतात. आता इथे मला थोडं थांबावसं वाटतंय. कारण अनेकदा लोक म्हणतात की नेहमी पॉझिटिव्ह बोला. पण जर एखाद्याला खरोखरच खूप थकवा आला असेल, तर मग खोटं बोलून मी मजेत आहे असं का सांगावं? म्हणजे याचा खरोखर फायदा होतो का? की हे फक्त स्वतःला फसवणं आहे? खूप लोकांचा गैरसमज आहे की हे खोटं बोलणं आहे. पण खरं तर हा डॉमिनो इफेक्ट आहे. डॉमिनो इफेक्ट? हो. म्हणजे कसं? कसे आपले विचार म्हणजे थॉट्स आपले शब्द ठरवतात. शब्दांमुळे आपला विश्वास पक्का होतो. त्या विश्वासातून कृती घडते आणि कृतीतून परिणाम मिळतात. अच्छा, म्हणजे विचार, शब्द, विश्वास, कृती आणि मग रिझल्ट्स. अगदी.
जर एखादी व्यक्ती सतत म्हणत राहिली की मी थकलोय, तर तिचा मेंदू शरीराला सिग्नल देतो की आता ऊर्जा निर्माण करणं बंद करा. अरे चा, म्हणजे आपण नकळतपणे स्वतःलाच थकवत असतो. हो, यावर मला पुस्तकातलं ते लॉटरीचं उदाहरण आठवतंय. ऐकायला खूप भारी येते. हो, ते 10 कोटींच्या लॉटरीचं ना? हो, समजा एखादी व्यक्ती संध्याकाळी ऑफिसमधून अत्यंत थकून घरी आलीये. तिला कोणीतरी विचारतं, कसा गेला दिवस? आणि ती व्यक्ती म्हणते की अरे जीव गेलाय माझा आज, आता एक पाऊल टाकता येणार नाही. बरोबर. आणि ती व्यक्ती धपकन सोफ्यावर कोसळते, पण त्याच क्षणी तिला समजते की तिने सकाळी काढलेल्या लॉटरीला चक्क 10 कोटींचं बक्षीस लागले. बापरे, मग तर विषयच संपला. ती व्यक्ती जागेवर उडीच मारेल. हो ना, आनंदानं नाचायला लागेल. मग मला सांगा, तो जीव जाणारा थकवा एका सेकंदात कुठे गायब झाला? म्हणजे तो थकवा शारीरिकपेक्षा मानसिक जास्त होता. अगदी अचूक. जेव्हा 10 कोटींची बातमी आली, तेव्हा विचार बदलले, शब्द बदलले आणि शरीरात ऊर्जेचा स्फोट झाला. हे खरंच कमाल आहे. मग आपण रोजच्या आयुष्यात याचा वापर कसा करायचा? प्रॅक्टिकल टेकअवे काय आहे याचा? खूप सोपं आहे. जेव्हा कोणीही विचारतं की कसे आहात, तेव्हा ठीक आहे किंवा चालू आहे असं रडत-खडत म्हणण्याऐवजी उत्साहाने उत्तर द्यायचं. हो, पूर्ण ऊर्जेने टेरिफिक किंवा उत्कृष्ट असं म्हणण्याची सवय ठेवा. अच्छा. सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, पण या सकारात्मक शब्दांमुळे शरीरात आपोआप सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणजे शब्दांची ताकद खरोखरच मोठी आहे. आता आपण विचार बदलले, शब्द बदलले, पण प्रत्यक्ष कृती म्हणजे ॲक्शनकडे वळताना खरी अडचण येते. बरोबर. आणि हीच आपली तिसरी आयडिया आहे, अपयशाचा सामना आणि कम्फर्ट झोन. कारण अनेक लोक सकारात्मक विचार करतात, पण भीतीमुळे कृतीच करत नाहीत. अशा वेळी काय करावं? खरं सांगायचं तर कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्याशिवाय यश मिळतच नाही. भीती वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. पण लोक पहिलं पाऊल का उचलत नाहीत? कारण आपला मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण यश हे नेहमी या कम्फर्ट झोनच्या बाहेर असतं. अपयश ही यशाच्या रस्त्यावरील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे यशस्वी लोक अपयशाला घाबरत नाहीत? अजिबात नाही. ते थांबत नाहीत, तर ते चुकांमधून शिकतात. यासाठी चिकन सूप फॉर द सोल या जगप्रसिद्ध पुस्तकाचं उदाहरण खूप भारी आहे. अरे हो, जॅक कॅनफिल्ड आणि मार्क विक्टर हॅन्सन यांचं पुस्तक. अगदी बरोबर. तुम्हाला माहितीये त्यांना किती प्रकाशकाने नकार दिला होता? मला वाटतं खूप जणांनी. तब्बल 33 प्रकाशकांनी त्यांना नकार दिला होता. बापरे, 33 वेळा नकार. हो, जर त्यांनी 33व्या वेळी हार मानली असती तर. पण त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. ते घाबरले नाहीत आणि अखेर 34व्या प्रकाशकाने त्यांना होकार दिला. क्या बात आहे. आणि आज त्या पुस्तकाच्या 3 कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. हो ना, त्यांनी त्या अपयशांना शेवट मानलं नाही. मग ऐकणाऱ्यांसाठी याची प्रॅक्टिकल टिप काय असेल? भीतीवर मात कशी करायची? प्रॅक्टिकल टिप ही आहे की डू द थिंग यू फिअर. म्हणजे भीती वाटत असली तरी कृती करा. आणि दुसरं म्हणजे आपले रेट ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशाचा वेग दुप्पट करा. अपयशाचा वेग दुप्पट करा. हे थोडं विचित्र नाही वाटत? लोक अपयश टाळण्याचा प्रयत्न करतात. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण जितके जास्त प्रयत्न कराल तितक्या जास्त वेळा फेल व्हाल आणि तितक्याच लवकर यश मिळेल. IBMचे संस्थापक थॉमस वॉटसन यांचं वाक्य आहे ना, यशाचा फॉर्म्युला सोपा आहे, फेल होण्याचा रेट दुप्पट करा. हे खरंच खूप प्रॅक्टिकल आणि डोळे उघडणार आहे. तर आतापर्यंत आपण ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग मधील 3 अत्यंत पॉवरफुल आयडियाज पाहिल्या. हो. पहिली म्हणजे आपली मानसिक खिडकी स्वच्छ ठेवणं, नकारात्मकतेची धूळ झटकणं. बरोबर. आणि दुसरी होती डॉमिनो इफेक्ट, लक्षात ठेवणं. हो, कायम सकारात्मक शब्दांचा वापर करणे आणि नेहमी टेरिफिक असणे. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणे. भीती आणि अपयशाला न घाबरता सातत्याने ॲक्शन घेणं. अगदी बरोबर. जाता जाता मला ऐकणाऱ्यांसाठी एक नवा विचार द्यायला आवडेल. नक्की सांगा ना. तुमच्या आजूबाजूला असणारे लोक कसे आहेत याकडे लक्ष द्या. काही लोक नकारात्मक असतात. ते तुमची ऊर्जा शोषून घेतात. म्हणजे ते एनर्जी व्हॅम्पायर्स असतात. हो. त्यामुळे कायम सकारात्मक आणि प्रेरणा देणाऱ्या लोकांच्याच सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. आपली खिडकी स्वच्छ ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. खूपच छान आणि सोप्या भाषेत तुम्ही हे सगळं समजावून सांगितलंय. तर मंडळी, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.